हॅलो हॅलो चांगली स्पर्धा पाहता आपण श्री मलंगड चषक दमदार आयोजन पाहता आपण आदर्श क्रिकेट संघ खरड आयोजित पाहत आपण दमदार स्पर्धा आणि पहिला या दिवसातला विचार केला हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये विचार केला हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय आणि पहा सामना सुरू झालाय आणि पैशाची मात्र बक्षीस सुद्धा लावला गेलाय राम म्हात्रे खरड यांच्याकडनं मात्र पारदर्शक लावला गेला 3 षटकार मारले तर तब्बल 1000 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल राम म्हात्रे साहेब मात्र एटीएम खुला केलाय शेट म्हणू शकता आपण आणि हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक लावली तर तब्बल 1000 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल पहिला सामना पाहतो आपण घातक 11 काकडवल संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत जय कालेश्वर आंबे संघ चांगला सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे स्ट्राइक एंडला डावकरी आताचा फलंदाज सज्ज झालाय रुपेश आणि त्याच्या सोबतीला पाहत आपण सूर्याजी पावशे पंचांचा ग्रीन सिग्नल गेम स्टार्ट पहिलाच गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती जगदीश हो हो पहिल्या चेंडूवरती उडालाय झेल आणि झेल सुद्धा टिपलाय आणि सुरुवात मात्र केली आजच्या दिवसामधून पहिल्या चेंडूवरती विकेट काय झेल पकडली देवा या शतरक्षणाने आजचा दिवस विचार केला ना सुरुवात मात्र दमदार झाली आदरणीय बालू माले साहेबांचं आगमन झालाय साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे साहेब आपण आणि खेळपट्टीसाठी भरपूर साहेबांची मेहनत आहे साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आणि या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत पहिल्या चेंडूवरती मात्र घातक टीमला लागला हा झटका पहिला पहा उपस्थित मान्यवर आमचे पाहता आपण आदरणीय अविनाश साहेब सालवी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पहा तब्बल 5000चा देणगी सहकार्य केलाय मात्र साहेबांच्या वतीने आपलं आणि त्यानंतर पाहता आपण ऍडव्होकेट साहेब पाहत आपण सुनील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी तब्बल 5000चा आर्थिक सहकार्य दोन्ही पाहुण्यांचा करूया स्वागत आणि आयोजकांच्या माध्यमातून मात्र भरपूर सारा आभार पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केलाय हो खोलात टाकला होता चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय पाहुण्यांचाही स्वागत केलाय आजच्या दिवसाचा विचार केला ना विकेटने सुरुवात झाली आहे या स्पर्धेला त्याचा एकमेव कारण मात्र काय गोलंदाज चतुर पाहता आपण गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर डॉट चेंडू फेकलाय जे कालेश्वर आंबे संघाने चांगली गोलंदाजी हो पुन्हा एकदा फिरवलाय चेंडू फिरकूचा जादूगर म्हटला जाईल या गोलंदाजाला अद्याप मात्र 3 चेंडू फेकले 3 चेंडू मध्ये 1 विकेट कॅरी केलाय आणि एकही धाव न खर्च करताना काय गोलंदाजी केली आहे जगदीश हा गोलंदाज पाहतो आपण पहा डावकरी आताचा फलंदाज पाहिला आपण जीवन पावशे सज्ज झालाय हो पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट काय गोलंदाजी वाह जगदीश मात्र सेट होऊन आलाय का काय तर सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांचे एटीएम खुलं झालंय सलगचे 3 षटकारांसाठी 3000 रुपये असतील आणि सलगच्या 3 विकेट साठी सुद्धा 3000 रुपये असतील आमचे मान्यवर सन्माननीय ऍडव्होकेट सुनील पाटील साहेबांकडनं ओहो चांगला फटका पाहताय गॅप शोधली आहे आजच्या दिवसातला हा पहिला करारा चौकार
चांगला फटका पाहिला आपण चौकाराने अकाउंट खातं मात्र ओपन झालंय. हो पुन्हा एकदा खोलात टाकला होता चेंडू आणि बीट झालाय. चांगली गोलंदाजी पाहिली आपण जगदीश या गोलंदाजाची. पहिला षटक मात्र संपला गेलाय. टोटल पहिली आपण घातक काकडवली टीम जाऊन पोहोचले. एक गडी बाद 4 या आकड्यावरती. म्हणजे पहिला षटक मात्र चांगला फेकला. जे कालेश्वर आंबे संघाच्या माध्यमातून चांगला षटक राहिलाय. त्यानंतर मात्र टाइम अलर्ट असेल थोडासा फास्टली खेळायचा आपण. पूर्णपणे मात्र टाइम बंदी असेल. पा मेन पंच पाहत आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहत आपण बाला माने सर आणि त्यांच्या सोबतीला पाहत आपण बाला भोईर सर पाहता आपण चांगले. आणि जेव्हा जेव्हा पंच मात्र असताना सर्व जे काय असतात ते पंचांवरती असतंय. आम्ही मात्र बोलून कधीही बोलू शकतो पण पंचांचा डिसिजन योग्य आहे. पंचांवरती पूर्णपणे जबाबदारी असते आणि ती जबाबदारी स्वीकारताना मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण बाला माने सर आणि त्याच्या पाहता आपण बाला भोईर सर पाहता आपण चांगले पंच पाहत आहे. आणि आजच्या दिवसामध्ये हा पहिला सामना चांगला सामना पाहतो आपण. मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पहिला षटक संपला गेलाय आणि पहिल्या षटकानंतर टोटल धावसंख्या पाहिली आपण. घातक काकडवल टीम जाऊन पोहोचली आहे. एक गडी बाद 4 या आकड्यावरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. महिंद्रेला पाहता आपण जर्सी क्रमांक 04 या गोलंदाजाचा वापर केला. स्ट्राइक एंडला सज्ज झालाय फलंदाज सूर्याजी पावशे. हो हलकीशी बाईटची अदान स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेलाय. चांगला प्रयत्न मात्र चांगले केले या गोलंदाजाने. बॅटर टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला सूर्याजीने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिला चेंडू डॉट फेकलाय. हो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर. चांगला फटका पाहतो. क्षेत्ररक्षण आहे. चांगला क्षेत्ररक्षण. वाह काय क्षेत्ररक्षण केलाय त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचला संघ पाहतो आपण. एक गडी बाद 5 या आकड्यावरती. सुरुवात मात्र दमदार केली आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जो सलामीला आलेला फलंदाज सूर्याजी पावशेला पाहताय आपण तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतो. कारण सूर्याजी पावशेने भरपूर मैदानी गाजवले. पहा ज्या खेळपट्टीवरती तुम्ही कलर पाहताय ना आदरणीय बालू माली साहेबांच्या माध्यमातून तो कलर लावला गेलाय आणि भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी बालू माली साहेबांच्या माध्यमातून केली आहे. ओहो तडाखा दिलाय डावकरी हाताचा फलंदाज. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू आउट ऑफ द पार्क. करारा दमदार चौकार. डॉट चेंडू जरूर खेळला. त्यानंतर स्वतःला जीवनने सावरलाय आणि जीवनच्या बॅट मधनं हा चौकारा पाहिला आपण. दमदार चौकार. या चौकाराच्या पद्धतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. घातक 11 काकडवल संघ एक गडी बाद 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगला फटका पाहिला आपण. चौकार आलाय. टोटल पहिला एक गडी बाद 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. राईट अप फॉर द विकेट. ओहो खोलात टाकला होता. खोदून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय हा हँडसम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दोन्ही संघाला सुवर्ण संधी असेल. सलगचे 3 बॉल 3 षटकार ठोकले तर तब्बल 8,000 रुपयाचा इनाम असेल. 3,000 रुपये असतील. ऍडव्होकेट आमचे मान्यवर सुनील पाटील यांच्याकडनं 3,000. तदनंतर आमचे मान्यवर सन्माननीय अविनाश दादा साळवे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपये असतील. जर 3 बॉल 3 षटकार जर ठोकले ना तर मात्र आजचा दिवस त्या फलंदाजाचा. आणि तदनंतर राम म्हात्रे यांचे देखील 1,000 रुपये आहेत. मात्र येणाऱ्या 2 बॉल वरती 2 षटकार जरी आले तर तब्बल 9,000चे इनाम इथे प्राप्त करेल. चांगला बॉल O2.
हो चांगला फटका पाहतो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चुका करताय मैदानाच्या आतमध्ये आणि एक धाव होती तिथं दुहेरीमध्ये कन्वर्ट केली आणि या दोन धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. 17 गकतरा बाई किस केले बनेगा. पहिल्या षटकामध्ये विचार केला फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने, त्यानंतर पाहतो आपण हा गोलंदाज पहिला पण थोडासा महागडा ठरलाय. टोटल धावा खर्च केल्यात पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये 13 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. तर याच दरम्यान बघू शकाल आमचे मान्यवर सन्माननीय रवी पाटील साहेब मॅन फ्रॉम पोसरी यांचं शुभ आगमन. या दादा व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आणि याच दरम्यान मान्यवरांचं स्वागत केले फलंदाजानं टोकलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार षटकार. आमचे मान्यवर सन्माननीय रवी पाटील साहेब यांचं शुभागमन या दादा व्यासपीठावरती श्री मल्लंगट ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. उपस्थित मान्यवर आपण व्यासपीठावरती बघतोय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. आमचे मान्यवर सन्माननीय अविनाश दादा साळवे असतील, तदनंतर आमचे मान्यवर सन्माननीय ऍडव्होकेट सुनील पाटील साहेब असतील, तदनंतर नितीन म्हात्रे साहेब असतील, तदनंतर धर्मा भाग्यवंत साहेब असतील, तदनंतर आमचे बाळू माले असतील, तदनंतर हरेश भाग्यवंत असतील, प्रवीण म्हात्रे असतील, तदनंतर रोशन म्हात्रे असतील. सर्वच मान्यवरांचं सकाळच्या सत्रामध्ये इथे आगमन झालं आणि या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांचा एक करू स्वागत पहा. विचार केला सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीचा पूजन केला आदरणीय अविनाश साळवी साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर पाहताय आदरणीय ऍडव्होकेट सुनील पाटील साहेबांच्या माध्यमातून खेळपट्टीचं पूजन केलं आणि त्यानंतर पारदर्शक सुद्धा लावले आहे साहेबांनी. म्हटलं जातो ना सातत्याने क्रिकेटवरती प्रेम असणारे हे दोन्ही व्यक्ती पाहता आपण आमच्या व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेत असताना. पहिला सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. घातक 11 काकडवाल संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जय कालेश्वर आंबे संघ पाहतो आपण स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. सूर्याजी पावशे. हो चांगला फटका पाहतो आपण. गॅप खूप मोठी आहे. प्रयत्न जरूर केले, हाताला चाटून गेला हा चेंडू. पहिल्या चेंडूवरती आगाज केला. हा येतोय दमदार चौकार. तर सकाळच्या सत्रामध्ये आमच्या मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि क्रिकेट वरती त्यांचं असलेलं प्रेम आपण पाहिलं. प्रत्येकी खेळाडू वरती पारितोषिक लावलं जात आहे. ओहो चांगला फटका चौकार नंतर हा तडाखा येतोय. हा हॅन्डसम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय आता तुटून पडलाय. मी पहिल्या सुरुवातीला म्हटलं होतो हा फलंदाज कधी आक्रमक रूप धारण करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. का मी सलामीला आलोय त्याचं जिवंत उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सूर्याजी पावशे तुटून पडला या गोलंदाजावरती. ओहो फसवा चेंडू टाकलाय. थोडासा गतीमध्ये मिश्रण केला या गोलंदाजाने. 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यानंतर हा चेंडूवरती विचार केला थोडासा स्लो फेकला होता चेंडू. चतुर गोलंदाजी पाहतो आपण जगदीश या गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो थोडासा गतीमध्ये टाकला होता आणि तेव्हाच मात्र बॅटचा फेस ओपन केला. गतीमध्ये तेवढाच आणि फेकून दिला. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
षटकाराच्या मदतीने टोटल घातक 11 काकडवल संघ जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. पहा पहिल्या षटकामध्ये फक्त 4 होत्या, त्यानंतर पाहिल्या पण दुसऱ्या षटकामध्ये धाबा खर्च केला 19 आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये पाहिला पण 4 चेंडू फेकल्या. 4 चेंडू मध्ये तब्बल 16 धाबा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा फंबल पाहतो आपण, थोडासा लेझी पाहतो आपण आणि शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप केला. एकही धाव नाही मिळाला, मात्र डॉट चेंडू फेकलाय. एका साईडला मात्र विचार केला, थोडासा धावा खर्च केल्या जरूर या गोलंदाजाने. या षटकाचा विचार केला, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज पाहतो आपण, तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा जगदीश, ओहो फसवा चेंडू टाकलाय, फसवा चेंडू टाकलाय. गतीमध्ये थोडासा मिश्रण पाहिला आपण. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा पाहत आपण. घातक 11 काकडवल संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 39 या आकड्यावरती. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. ट्रेनिंग ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जायचे आपण. विचार केला ना, 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल पहिले आपण जाऊन पोहोचलाय. घातक 11 संघ काकडवल संघ पाहतो आपण 39 या आकड्यावरती 1 गडी बाद. सुरुवात मात्र चांगली केली आहे जय कालेश्वर अंबे संघाने. त्यानंतर दोन्ही गोलंदाज थोडेसे मागडे ठरले जरूर. आता मात्र हा प्रश्न पडेल, 2 षटक राहिल्या, 2 षटकामध्ये किती धावा जमा करेल घातक 11 काकडवल संघ. चांगली सलामी जोडीमध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये पार्टनरशिप भागीदारी मात्र बनत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. एका साईडला पाहतो आपण सूर्याजी पावशे, त्याच्या सोबतीला पाहतोय फलंदाज जो 1 डाऊन लावलेला फलंदाज जीवन पावशे. एक डावकरी हाताचा फलंदाज, एक डायटी. पण डावकरी हाताचा नेहमी जेव्हा फलंदाज येतो ना, तेव्हा गोलंदाजासाठी प्रश्न असतो आणि खरी परीक्षा असते गोलंदाजाकडे. पहा त्यानंतर दुसरा सामना पाहता आपण. गावदेवी कुंभारली संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल मांगरुल गावदेवी संघ. आणि या दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल, पहिला सत्र संपला का आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. आणि त्यानंतर तिसरा सामना पाहतो आपण. जय भोले कुशिवली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल आदर्श खरड संघ. म्हणजे हाच पाहिला. तर त्यानंतर पाहिला पण चौथा सामना परी 11 जय भोले नेवाली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वसार ब संघ. आणि त्यांच्यानंतर मात्र शेवटचा सामना पाहतो आपण 5वा संघ गावदेवी काकोले संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल श्री मलंगड वाडी संघ. चांगला सामना पाहत आहे, मात्र चांगली स्पर्धा मात्र रंगेल आजच्या दिवसामध्ये. पहिला सामना मात्र दमदार पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर पाहिला आपण, स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचला 1 गडी बाद. घातक 11 काकडल संघाचा जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. गोलंदाज सज्ज झालाय. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज जर्सी क्रमांक 33 जयेंद्रला पाहता आपण स्ट्राइक एंडला सज्ज झालाय. डावकरी हाताचा फलंदाज घातकी फलंदाज पाहतोय. त्याच्या बॅट मध्ये आपण 2 चौकार सुद्धा पाहिल्यात. चला थोडासा फास्टली खेळायचं आपण. त्यानंतर दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती आहे, गावदेवी कुंभारली संघाच्या संघटकाला. त्यानंतर हो चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे हातामध्ये चेंडू. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केला या गोलंदाजाने. झटका क्रमांक लागलाय घातक 11 काकडवाल संघाला, हा दुसरा. जे करू कौतुक विचार केला ना, म्हटलं जातो बोला गणपती बाप्पा, बोला जय श्रीराम. पहा स्पर्धेचे मात्र चांगला स्पर्धा पाहत आपण, दमदार स्पर्धा. त्याचा एकमेव कारण मात्र काय स्पर्धा भरवल्या गेल्यात. अशीच मात्र ना जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि संपूर्ण मात्र श्रेय दिला जाईल आदर्श क्रिकेट संघाला. खरड पाहता आपण, दमदार आयोजन नियोजन पाहता आपण आणि मान्यवराचा पाहता आपण. अजूनही
या मॅचचा आनंद लुटत असताना आदरणीय अविनाश सालवी साहेब पाहताय, त्यांच्या सोबतीला पाहता आपण सुनील पाटील साहेब पाहताय आपण, आणि पारदर्शक सुद्धा भरपूर लावल्या गेल्या साहेबांच्या माध्यमातून. हे क्रिकेट वरती प्रेम असणार आहे पाहता आपण. सातत्याने मात्र खेळाडूंना मोटिवेट करत असताना जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय नवीन फलंदाज दीपक सालवी. चांगला फटका पाहतो, गॅप शोधली आहे, एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा वेगाने पूर्ण केली आहे. या दोन धावेच्या मदतीने पाहतो आपण स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. घातक 11 काकडवाल संघ 41 या आकड्यावरती 2 गडी बाद. पहा सुरुवात मात्र चांगली केली होती या गोलंदाजाने. चौथा षटक सुरुवात असताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज जयेंद्रला पाहता आपण, जर्सी क्रमांक 33, कदाचित लकी नंबर असेल. जयेशचा पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट अप फॉर द विकेट. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल उडाली. क्षेत्ररक्षण आहे थोडासा दूरवरती राहिलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. फेकी सुद्धा खराब झाली आहे कदाचित. पा तू मैमय तू तो मैमय, कदाचित ही धाव झालीच ती, पण मात्र रोखला गेलं या ठिकाणी. आणि ती मात्र जबाबदारी घेतली मैदानाच्या आतमध्ये सूर्याजी पावशे मात्र थोडासा फॉर्म मध्ये आहे, आणि सूर्याजी पावशेने मात्र ही जबाबदारी घेतली मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मिळाली आहे, सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. घातक 11 काकडवाल संघ 42 या आकड्यावरती. हो, चांगला फटका पाहत आहे कार्पेटच्या सहाय्याने. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेलाय. 2 गड्याच्या मोबदल्यात टोटल पाहिलं आपण 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली कमबॅक करत असताना पाहतो आपण गोलंदाज जयेंद्रने चांगली गोलंदाजी केली आहे. हो, खोलात टाकला होता म्हटलं होतं ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा, त्या प्रकारचा हा चेंडू होता. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. काय गोलंदाजी केली आहे जयेंद्र. विचार केला ना, कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण जयेंद्रची. फक्त 5 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने, 1 विकेट सुद्धा कॅरी केलाय. म्हणजे या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक. कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली. सूर्याजी पावशेला शांत ठेवण्यात मात्र यश आला हा गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, थोडासा पाहिला गेला तर पंच आमच्याकडे वळतील. हा खराब चेंडू फेकलाय. म्हटलं जातं ना, कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू, नरकातला चेंडू, वाईट चेंडू फेकलाय या गोलंदाजाने. आजच्या दिवसातला पहिला चेंडू खराब फेकलाय, पण गोलंदाजी मात्र चांगली केली आहे जयेंद्राने. कदाचित शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचं काम केलं होतं. हो, पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. मिस टाइम फटका पाहतो, क्षेत्ररक्षण आलाय. हो, कदाचित हा झेल सोडलाय का मॅच, हा प्रश्न पडला आता जय कालेश्वर आंबे संघाला. कदाचित तू मैमय पुन्हा एकदा चुकी. आणि क्रिकेट मध्ये म्हटलं जातो ना, चुकीला माफी नाहीये. एक धाव होती, झेलही सोडले, त्या ठिकाणी मात्र 2 धावा खर्च केल्या. टोटल पहिला आपण 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहा, 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर मिन्नात पावशे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये. आणि टोटल पाहता आपण, आणि राम मात्रे यांच्याकडनं तब्बल 1000. आणि टोटल पाहता आमचे मान्यवर आदरणीय अविनाश दादा सालवी यांच्याकडनं तब्बल 5000. आणि त्यानंतर पाहता आपण आदरणीय ऍडव्होकेट साहेब सुनील पाटील साहेबांच्या माध्यमातून तब्बल 3000. म्हणजे टोटल पाहता आपण षटकार हॅट्रिक साठी तब्बल 10,000चा पारदर्शक लावलाय. पहा, टोटल 10,000 एटीएम खुलं केलाय साहेबांचा. हे क्रिकेट वरती प्रेम असणारे व्यक्ती पाहता आपण. आणि पहा, विकेट हॅट्रिक साठी पारदर्शक सुद्धा लावला गेलाय. आदरणीय ऍडव्होकेट सुनील पाटील साहेबांच्या माध्यमातून तब्बल 3000चा पारदर्शक लावला गेला. हे साहेबांचा प्रेम आहे. आणि क्रिकेट वरती प्रेम असणारे पाहताय आपण या मॅचचा आनंद लुटत असताना. आणि साहेबांचे भरपूर सारं स्वागत पाहताय आणि आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा शेवटचा षटक, आणि या शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. या षटकामध्ये किती टार्गेट सेट होईल हा प्रश्न पडलाय. चांगली स्पर्धा पाहतो आपण. आणि पहिला सामना मात्र चांगला रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. पहिला षटक राहिला जय कालेश्वर आंबे संघाच्या माध्यमातून. त्यानंतर पाहिला आपण दुसरा षटक घातक 11 काकडवाल संघाने चांगली
धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे टोटल पाहिलं आपण 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही विचार केला 5 चेंडू फेकायचे आहेत. 5 चेंडू मध्ये किती धाबा जमा करेल. एका साईडला पाहतोय सूर्याजी पावशे, त्याच्या सोबतीला पाहतोय फलंदाज दीपक सालवीला पाहतोय आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईकला दीपक सालवी. हो क्रॉसेस बॅट केला, फुल टॉस होता. एकदा तर वेगाने पूर्ण केले, चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. ऍक्शन मध्ये चेंडू उचलला फेकला, तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टोटल पाहिला आपण. घातक 11 संघ काकडवाल संघाची 50 धावा पूर्ण झाल्यात. एकदा जोरदार आल्या मित्रांनो, 50 धावा आजच्या दिवसामध्ये पूर्ण केल्यात. आणि विचार केला अजूनही या षटकाचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये किती धाबा जमा करेल जो सलामीला आलेला फलंदाज सूर्याजी पावशेला पाहताय स्ट्राईक एंडला. हो चांगला फटका पाहतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. खराब फेकी पहा, क्रिकेट मध्ये म्हटलं जातो ना चुकीला माफी नाहीये. एक धाव मात्र कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद होत आहे. घातक 11 काकडोल संघाला हा लागलाय तब्बल तिसरा झटका. दीपक बॅक टू डगआउट. अजूनही संधी आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर तब्बल आदरणीय अविनाश सालवी साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5000 आणि त्यानंतर मात्र ऍडव्होकेट सुनील पाटील साहेबांच्या माध्यमातून तब्बल 3000 आणि त्यानंतर राम म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 1000 आणि त्यानंतर पाहिला पण मिन्नाथ पावशे यांच्याकडनं 1000. म्हणजे तब्बल पाहिला पण 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तब्बल 10000चा पारितोषिक मिळेल. अजूनही मात्र संधी आहे सूर्याजी पावशे या फलंदाजाला. चांगली स्पर्धा पाहता आणि भरपूर भरपूर पैशांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडत असताना हे मान्यवर पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो कदाचित कदाचित हा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं गोलंदाजाने. थोडीशी लाईन मिस केली. पंच आमच्याकडे बोलतील हा खराब चेंडू फेकलाय, वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय. घातक 11 काकडवाल संघ 52 आकड्यावरती. हो फिरवलाय फिरवलाय, बोटाची कला मात्र दाखवली मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी. सूर्याजी पावशेला शांत ठेवण्यात या गोलंदाजाला यश आलं आणि सूर्याजी पावशे सारख्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवण्यात काय गोलंदाजी काय गोलंदाजी. चतुर गोलंदाजी पाहतो आपण. सोपाना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 18, कदाचित विराट कोहलीचा फॅन पुन्हा एकदा सज्ज झालाय. कदाचित दोन वेळा रनअप मध्ये अर्ध्याला पाहतो आपण. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आहे सूर्याजी पावशे. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला. चांगली गोलंदाजी करत असताना हो पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम मिळलं. कदाचित झेल सोडली आहे. एकदा तर वेगाने पूर्ण केली आहे. एकच धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला. घातक 11 काकडवाल संघ 53 या आकड्यावरती. पण चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. त्यानंतर आई गावदेवी कुंभारी संघाच्या संघटकाला विनंती असेल आणि मांगरोल गावदेवी संघाला विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा सज्ज. हो चांगला चेंडू पा फिरवलाय चेंडू आणि पहिल्या सत्राचा बादवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण. घातक 11 काकडवाल संघ जाऊन पोहोचला. टोटल पहिला पण 53 या आकड्यावरती आणि 54 धावेचं लक्ष ठेवलं. येस थँक्यू सो मच. काहीशे शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. मी विनंती करेल आमच्या आयोजन कमिटीचे बॅकबोन अर्थात नितीन दादा म्हात्रे, नितीन दादांना विनंती करू ऍडव्होकेट सुनीलजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. यस कॅमेरामॅन फोकस करू. मायेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची आणि महाराष्ट्राचं अंगवस्त्र जबाबदारीची शाल खऱ्या अर्थानं सुनीलजी पाटील साहेबांच्या खांद्यावरती झोपवली जाते. त्यानंतर प्रेमाचं प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन खऱ्या अर्थानं साहेबांचा शुभ सन्मान. या स्पर्धेची गोड आठवण असणार ब्युटिफुल मोमेंट देऊन
ऍडव्होकेट सुनीलजी पाटील साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय। साहेब आपण आलात आमच्या स्पर्धेला, आपण शोभा वाढवलीत, आपण आलात आणि आमच्या स्पर्धेला आपण छान तारे लावले, त्याबद्दल आपलं देखील सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत। त्यानंतर अविनाशजी साळवे साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय। मी विनंती करेल पुन्हा एकदा नितीन दादा मात्रे यांना, दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण पुन्हा एकदा हा शुभ सन्मान करूयात। अविनाश दादा साळवेंचं देखील आम्ही खऱ्या अर्थानं विशेष कौतुक करू, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर मोलाचा आर्थिक सहकार्य लाभला। म्हटलं जातं ना तुमच्याकडे पैसा किती आहे हे मॅटर करत नाही, पण तुमच्याकडे माणुसकी किती आहे हे खऱ्या अर्थानं या जीवनामध्ये नक्कीच मॅटर करतं। आणि माणुसकीचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अविनाशजी साळवे साहेब, ज्यांच्या खांद्यावरती महाराष्ट्राचं अंगवस्त्र, महाराष्ट्राचं अंगवस्त्र, मायेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची शाल, तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण असणारं ब्युटिफुल मोमेंट देऊन अविनाशजी साळवे साहेबांच्या शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। अविनाशजी साळवे साहेब आणि ऍडव्होकेट सुनीलजी पाटील साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी 5,000 रुपयाची धनराशी आर्थिक सहकार्य लाभले, त्याबद्दल आपलं देखील सहर्ष हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतोय। यस ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय सन्माननीय रवीजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही करतोय। यस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तब्बल 4 बॉल बॉक्स पुरस्कृत करण्यात आल्या असे रवीजी पाटील साहेब पोसरीचे दमदार ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रवीजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय। नितीनजी मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं अंगवस्त्र, ही जबाबदारीची शाल खऱ्या अर्थानं रवीजी पाटील साहेबांच्या खांद्यावरती जपवली जाते। त्यानंतर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण असणारं दमदार सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं आणि हे सन्मान चिन्ह देऊन खऱ्या अर्थानं रवीजी पाटील साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय। धर्माजी भाग्यवंत साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय। मी पुन्हा एकदा विनंती करेल नितीन दादा मात्रे यांना, कारण नितीन दादा मात्रे म्हटलं तर या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा आणि दादांच्या शुभ हस्ते धर्माजी भाग्यवंत साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय। जबाबदारीची शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण असणारे ब्युटिफुल मोमेंट देऊन धर्माजी भाग्यवंत साहेब यांचा देखील इथं शुभ सन्मान मेगा सत्कार, शाही सत्कार आम्ही करतोय। हरेशजी भाग्यवंत साहेब या पण आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय। म्हणजे अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा आणि क्रिकेटची परंपरा, क्रिकेटची संस्कृती जपत असताना आमची संपूर्ण आयोजन कमिटी प्रत्येक मान्यवरांचा, प्रत्येक अतिथी पाहुण्यांचा आम्ही शुभ सन्मान करू, यात मात्र काही शंका नाहीये। या स्पर्धेची आठवण असणारे ब्युटिफुल मोमेंट देऊन हरेशजी भाग्यवंत साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करू। त्यानंतर युवा सेना शाखा अध्यक्ष खरड आदरणीय सन्मान्य प्रवीणजी म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय। प्रवीण दादांचा देखील आम्ही शुभ सन्मान करू। मी विनंती करेल नितीन दादा म्हात्रे यांना, दादा या पण आपल्या शुभ हस्ते आपण युवा सेना शाखा अध्यक्ष खरड प्रवीण दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय। मायेची उपदाराची आणि खऱ्या अर्थानं जबाबदारीची शाल प्रवीणजी म्हात्रे साहेबांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि शुभकार्याचं प्रतीक म्हणजेच पुष्पगुच्छ देखील प्रवीणजी म्हात्रे साहेबांना दिले जाते, त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यानंतर टॉस आपण करतो। नेक्स्ट मॅचचा एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला गावदेवी मांगरूळ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला गावदेवी कुंभारली, या दोन टीमच्या दरम्यान खऱ्या अर्थानं केला जाईल टॉस। मी विनंती करेल अविनाशजी साळवे साहेबांना, साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस खऱ्या अर्थाने करतोय। साहेबांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल खऱ्या अर्थाने केला जाईल। अविनाशजी साळवे साहेब म्हटलं तर
या विभागाचा चालते फिरते एटीएम म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये बक्षिसांची खैरात आणि पारितोषिकांचा वर्षाव अविनाशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून नेहमी होत असतो आणि अविनाश दादांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने केला जाईल टॉस। एका बाजूला गावदेवी मांगरूळ आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कुंभारली, म्हणजेच दोन्ही संघ गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये उतरतील। पण गावदेवी माता देखील कोणत्या संघाला प्रसन्न होईल हे देखील पाहिलं जाईल, कारण जो संघ मेहनत करेल तो संघ या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये नक्की विजय प्रस्थापित करेल, यात मात्र काही शंका नाहीये। अविनाशजी साळवे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस, स्विंग द कॉइन आणि ऑन द टॉस बाय टीम गावदेवी मांगरूळ अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट, म्हणजे इन्व्हाइट केलंय गावदेवी कुंभारली या टीमला। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। याच दरम्यान जगदीशजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन जरा त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। नाउ बॅक टू क्रिकेट, जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं। एका बाजूला घातक 11 काकडवाल, यस रामजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज। एका बाजूला घातक 11 काकडवाल आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जय कालेश्वर आंबे, या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते। दीपक सध्याच्या घडीला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक P1चं षटक हाताळत असताना दीपक बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल वरती त्यांना विकेट संपादित, पहिला बॉल वाईड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला ओव्हर पिच होता, समोरच्या दिशेला फटका ड्राइव्ह केला होता, ऑन ड्राइव्ह मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। मिड ऑन ऑफ फिल्डर, पहिला बॉल वाईड आला, पहिला बॉल वरती षटकार आला आणि आता हा बॉल चला पंच बॉल चेकिंग साठी 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये दिले होते, एक बॉल यस आपल्याकडे जमा करा। नेक्स्ट बॉल बॅटर तयार, स्ट्राइकिंग येला। ओहो यावेळेला देखील लेंथ बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, व्हेरिएशन। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या दरम्यान दत्ताजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालं, दत्ताजी म्हात्रे साहेबांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। जमलेल्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। महेंद्र स्ट्राइकिंग येला, क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, स्विंग अँड मिस, बॅट आणि पॅटच्या मधून बॉल थेट जाऊन विसाला विकेट किपरच्या हातामध्ये। षटकार जरूर आला, पण त्यानंतर डॉमिनेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे दीपकचं, ज्यानं सलग 3 चेंडू निर्धाव फेकत असताना हे षटक आपल्याला पाहायला मिळतं। दीपक साळवे बॉलिंग स्ट्राइकिंग एंडला महेंद्र भाग्यवंत आणि नो स्ट्राइक एंडला देवा भाग्यवंतला आपण पाहतोय। पुढचा बॉल स्टिल टू गो, पाचवा फुल टॉस आहे आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय, बॉलला थेट फेकून दिलाय काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, हाय अँड हँडसम मॅक्सिव बिग अलॉंग विथ बिग हिट सिक्सर। ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतं, लोवर फुल टॉस होता, क्रॉस बॅट आडवा बॅटचा कडवा प्रहार दिला, तो म्हणजे महेंद्र भाग्यवंतनं एक तडाखेबंद षटकार आपल्याला पाहायला मिळाला। पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, पण त्यानंतर 3 बॉल त्यांना सलगचे निर्धाव हाताळले, तो म्हणजे दीपक साळवेनं, पण त्यानंतर हा क्रॅकिंग षटकार मैदानाच्या आतमध्ये महेंद्र साळवेच्या बॅटमधून, महेंद्र भाग्यवंतच्या बॅटमधून, म्हणजे जय कालेश्वर आंबे संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय आणि घातक 11 काकडवाल हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना। लक्षाचा जर विचार करायला गेला ना तर पूर्वार्धामध्ये काकडवाल टीमने धावा बनवल्या होत्या, 53 धावा घातक 11 काकडवाल या टीमने पूर्वार्धामध्ये बनवल्या आणि 54 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केले, ते म्हणजे
जय कालेश्वर आंबे या टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं संघर्षाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. 2 तडाखेबंद षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळाले ते म्हणजे महेंद्रच्या पाठमधून. पण आता हा शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं कोणाच्या नावावरती राहील हे देखील पाहिलं जाईल. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि विषय मध्ये अजून एक तडाखेबंद आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. धावा मिळतील 4. जबरदस्त चौका. फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक बैलाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या. तब्बल 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जय कालेश्वर आंबे. 54 चं लक्ष्य. 17 लागल्या गेल्यात. 37 अजूनही करायच्या येणाऱ्या 24 मध्ये. 37 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 24 बॉल्स. पहिला बॉल षटक क्रमांक 2 चा पहिला बॉल फुल टॉस होता. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला होता. व्ही मध्ये खेळला होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. पण बघता बघता 2 धावा एक माटेचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्या. गुड रनिंग विथ द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान आणि पहिल्या बॉलवरती धावा मिळाल्या. इथे तब्बल 2. सूर्याजी पावशेला आपण वाहतो षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक. ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न. लॉफ्टेड हिट होता. आउटफील्ड स्लो आपल्याला पाहायला मिळाले कारण लॉंग ऑन मध्ये थोडीशी चढ उतार मैदानामध्ये आणि बघता बघता इथे देखील 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या एकवटल्या गेल्या. 21 शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय म्हणजे धाव फलकावरती धावा लागल्यात 21. स्वप्नवत सुरुवात फ्लाइंग स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये मिळालाय तो म्हणजे जय कालेश्वर आंबे या टीमला. आता खऱ्या अर्थानं कमबॅक करावं लागेल काकडवाल टीमच्या या गोलंदाजाला. पुढचा बॉल फुलोर लेनचा बॉल होता. बाटशी हलकीशी एज. देवा भाग्यवंतला आपण पाहतोय सध्याच्या कडीला स्ट्रायकिंग एजला पण बॉल थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे सूर्याजी पावशे याच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल देवा तयार. देवासाठी हा बॉल वेट अँड वॉच. शफल झाले. जागा बनवली. रूम क्रिएट केली आणि बॉलला थेट फेकून दिला बॅकवर्ड. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा के साथ साथ गड्डा के संग संग आणि चेंडू सीमा बाहेर दंग. चेंडू सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन देवा भाग्यवंतच्या पाठमधून बराच वेळानंतर क्रॅकिंग अँड थ्रेड मार्किंग सिक्सर. पुढचा येईल का. ओव्हर द बॉलर समोरच्या दिशेने खेळला. व्ही मध्ये लॉंग ऑफचा फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. थोडेसे फंबल. बघता बघता 2 धावा एकवटण्याचा अवधी आणि 2 धावा इथे सहजरित्या एकवटल्या गेला. 2 धावेच्या साथीला संघ जाऊन पोहोचला 29 अंकावरती. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर.
शेवटचा बॉल क्रॉस पॅटेल खेळला, आडवा पाटना फटका एक्झिक्यूट केला, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, स्ट्रायकिंग एंडला थ्रो फेकी आणि ॲक्युरेट थ्रो फेकी, कलेक्शन देखील तितकंच चांगलं. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर आणि षटक क्रमांक 2 च्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात बिनबाद 30 अंकावरती. 30 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जय कालेश्वर आंबे. लक्ष्य 54 चा लागला 30-12 मध्ये. आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या तर तब्बल 24 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 18 बॉल्स. यस डिझाय. येस, ज्या वेळेला लाईव्ह लॉर्ड्स या स्पर्धेचे करण्यात आले होते आणि त्या लाईव्ह लॉर्ड्स मध्ये देखील सांगितलं गेलं होतं की प्रत्येक दिवशी जो पहिला सामना संघ खेळेल, आजच्या दिवसामध्ये जो 2 संघ पहिला सामना खेळतील त्यामधून जो संघ विजय होईल त्या संघाला बाय दिली जाईल, म्हणजे तो संघ थेट पुढच्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर्स बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला कॅरी केलाय आणि आताचा ह्या बॉलला डॉट. तिसरं षटक प्रगतीपथावरती वैयक्तिक, दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक दीपक साळवेला आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळलाय, क्या बात आहे, अप्रतिम फटका, जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी, चेडू सीमा पार, इट्स आउट ऑफ द पार, दॅट्स अ यूज इट षटका. खातं खुलं, एटीएम खुलं आणि आता चालती फिरती एटीएम पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडली गेली. जगदीशजी म्हात्रे साहेब आपल्या सोबत जोडले गेलेत आणि जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 षटकांसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज आणि 3 बॉल 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आता खऱ्या अर्थानं पाटण्यासाठी देखील मेजवानी आहे, कारण दीपक साळवेचा पहिला बॉल डॉट जरूर आला पण त्याच्या अगेन्स्ट देवा भाग्यवंत त्याच्या पाठमधून सलग दुसरा बॉल वरती हा हल्ला मैदानाच्या आतमध्ये. षटकार आला, षटकाच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलं तर 36 या अंकावरती. लक्ष्य 54चा 24 करायच्या होत्या, 18 मध्ये 2 मध्ये 6 आल्यात. आता बॉल शिल्लक आहेत 16 आणि 16 मध्ये धावा करायच्या त्या 18. नेक्स्ट बॉल, ओहो पुढचा बॉल ऑन साइडला, आडवा बाटचा कडवा प्रहार, कंसेक्युटिव्ह 2 इन अ ओव्हर, सलगचा दुसरा, बॅक टू बॅक 6. जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कॅश प्राइज अजून लागू आहे. जर या बॉलवरती षटकार आला तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज येईल का. आणि आता बाटची आतली कडा अलग कार्पेट ऑन साइडला टर्न केला, 1 कंप्लीट झाली आणि आता एका धावेने मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतंय. सिंगल होईल कंप्लीट, सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते तब्बल मैदानाच्या आतमध्ये 43. चला आदर्श 11 खरड आपल्याला देखील विनंती असेल की पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपल्याला खेळायची असं आपण देखील सज्ज व्हा, कारण स्पर्धा आपली आहे. समोरच्या दिशेनं ओहो व्हाट स्ट्रोक, व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक, अनस्टॉपेबल बॅटिंग.
ऑफिशियल स्कोररच्या देखील भूमिकेत म्हणजेच समालोचकाच्या पाठीचा काना अर्थातच रोशनजी म्हात्रे साहेबांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू, कारण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर सहकार्य लाभलाय. 51 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. तर 54चं लक्ष्य आता विजयापासून फक्त आणि फक्त 3ची गरज. पहिला बॉल बाहेरचा बॉल, छेडछाडी करायचा प्रयत्न, स्कोअर कट केला. क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, चेडू थांबणार नाही, बॉल थेट चाललाय बॅकवर्ड. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आला विजयी फटका, विजयी चौकार. चला पंच, आपण मॅच बॉल लगेचच कलेक्ट करा. पंच तो मॅच बॉल पंचांकडे कलेक्ट करा. बाला माने सर. येस, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की जी आपली ऑफिशियल नोंदणी आहे ती ऑफिशियल नोंदणी आमच्या आयोजक कमिटीकडे आपण जमा करा. आणि क्रिकेटची शिस्त जपा, क्रिकेटची संस्कृती जपा, क्रिकेटचे नियम पाळा, सेकंड करा आणि त्यानंतर मैदान सोडा. कारण मलंगड क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर काटेकोरपणे बांधले गेलेले नियमावली या